श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही मार्क शुभवर्तमानाचे अध्ययन करीत आहोत. 15व्या अध्यायाच्या 34 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे आणि आज 15वा अध्याय 35 पासून पुढे आम्ही अध्ययन चालू ठेवणार आहोत. मार्क शुभवर्तमान 15वा अध्याय 35 आणि 36 वचने सांगतात. तेव्हा जवळ उभे राहणाऱ्यांपैकी कित्येक जण हे ऐकून म्हणू लागले, पहा, तो एलियाला हाक मारतो आहे. आणि कोणी एकाने धावत जाऊन स्पंज आंबेने भरिला आणि बोरूच्या टोकावर ठेवून त्याला चोखाव्यास दिला आणि म्हटले, असू द्या, एलिया ह्याला खाली उतरवायस येतो की काय हे पाहू. त्याने जे म्हटले त्याविषयी श्रोत्यांनो जमावाची गैरसमजूत झाली. त्यांना वाटलं की प्रभू येशूने एलियाला बोलावले आणि ते म्हणाले, पाहूया की एलिया येतो किंवा नाही. त्यांनी त्याला आंबेने भरलेला स्पंज चोखाव्यास दिला. त्याने भविष्यवाणी पूर्ण व्हावी म्हणून ते घेतले. कारण स्तोत्रसंहिता 69 अध्याय 21 वचन सांगते, मला अन्न म्हणून विष खावयास दिले, तहान भागविण्यास मला आंब दिले. 37 आणि 38 वचने पुढे सांगतात, मग येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडिला. तेव्हा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. शरीराचे अवयव कार्य करण्याचे थांबले म्हणून तो मेला नाही, तर त्याने स्वतः आपला आत्मा सोपवला. पडद्याचे दुभागणे अनेक याचकांनी पाहिले, कारण ती वेळ संध्याकाळच्या अर्पणाची वेळ होती व हे याचक लोक मंदिरात त्यावेळी सेवा करीत होते. आणि ह्याचा त्यांच्यावर काही ना काही परिणाम निश्चितच झालाच असणार. नंतर आम्हाला दिसतं की अनेक याचकांना ख्रिस्ताचा तारणारा म्हणून परिचय झाला. कारण प्रेषितांची कृत्ये 6वा अध्याय 7वं वचन सांगतं. प्रेषितांची कृत्ये 6वा अध्याय आणि 7वे वचन. मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली. याजक वर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली. ह्यावरून दिसतं की अनेक याचकांनी त्यावेळी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि वधस्तंभावर येशू टांगलेला असताना त्यांच्यापैकी काही मंदिरात सेवा करीत होते हे मान्य करायला आमच्याजवळ अनेक कारणे आहेत. ज्यावेळी श्रोत्यांनो प्रभू येशूने आपला प्राण सोडला, तेव्हा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. ही वास्तविकता दुर्घटना नव्हती, परंतु विशिष्ट उद्देशाने ह्या दोहोंना एकत्रित सांगण्यात आले आहे. येशूने आपला प्राण सोडला. जोपर्यंत त्याने आपला आत्मा सोपवला नाही, तो मरू शकला नाही. त्याचे अवयव निष्क्रिय झाले म्हणून तो मेला नाही. ह्याचाच अर्थ की तो आमच्यापेक्षा फार वेगळ्या प्रकारे मेला. त्याने शेवटला श्वास घेतला नाही, परंतु स्वतःचा प्राण त्यागला. ह्यामुळे शारीरिक रूपाने सुद्धा त्याचा मृत्यू एकदम आगळा होता. त्याच क्षणी पडदा 2 भागात दुभागला. पडदा ख्रिस्ताच्या मानवतेविषयी सांगतो. लेवीच्या पुस्तकात ह्या पडद्याविषयी अधिक सांगण्यात आले आहे, कारण लेवीय निवास मंडपातील सेवेशी संबंधित आहे. तो पडदा ख्रिस्ताच्या मानवतेविषयी सांगतो. त्यात फार विलक्षण असा संदेश आहे. त्याच्या मृत्यूमुळे श्रोतांनो आम्ही देवाजवळ आलोत, त्याच्या जीवनामुळे नाही. 39वं वचन बघा. मग त्याने अशा प्रकारे प्राण सोडला हे त्याच्या समोर जवळच उभे राहिलेल्या शताधिपतीने पाहून म्हटले, खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता. हा रोमी होता आणि मूर्तीपूजक होता व त्याचे काम लोकांना वधस्तंभावर खेळण्याचे क्रूरतापूर्वक काम होते. पण ह्यावेळी त्याचे हृदय द्रवले होते हे आमच्या लक्षात येते. त्या ठिकाणी काही स्त्रिया सुद्धा होत्या, त्यांच्याविषयी आम्हाला सांगण्यात आलेले आहे. 40 आणि 41 वचने. काही स्त्रियाही दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मगदालिया मरिया, धाकटा याकोब व योसे ह्यांची आई मरिया व सलोमी ह्या होत्या. तो गालिलेत असताना ह्या त्याच्याबरोबर जात व त्याची सेवा करीत असत. ह्यांच्याशिवाय त्याच्याबरोबर यरुशलेमेस आलेल्या दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या. श्रोत्यांनो, हे लक्षात घेणे मनोवेधक आहे की वधस्तंभाजवळ येणाऱ्यांमध्ये स्त्रिया शेवटी होत्या व कबरेजवळ येणाऱ्यांमध्ये प्रथम होत्या. त्या दूर उभ्या होत्या असे सांगितले आहे. त्या विश्वासू राहिल्यात. शेवटपर्यंत त्या विश्वासू राहिल्यात. यावेळी त्याचे शिष्य व प्रेषित पांगलेले होते.
दुसऱ्या काही स्त्रिया होत्या, पण त्यांचे नाव ह्या ठिकाणी देण्यात आलेले नाही. नंतर श्रोतानो, 42 ते 45 वचने सांगतात, ह्या सुमारास संध्याकाळ झाली होती. हा तयारीचा दिवस म्हणजे शब्बाताच्या आदला दिवस होता. म्हणून अरिमथाईकर योसेफाने हिंमत धरून पिलाताकडे आज जाऊन येशूचे शरीर मागितले. हा न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य असून स्वतः देवाच्या राज्याची वाट पाहत होता. तेव्हा तो इतक्यात कसा मेला ह्याचे पिलाताला नवल वाटले आणि त्याने शताधिपतीला बोलावून घेऊन त्याला विचारिले, त्याला मरून बराच वेळ झाला की काय? शताधिपतीकडून ते कळल्यावर त्याने ते शव योसेफाच्या स्वाधीन केले. त्याला पुरण्याची जबाबदारी देण्यात आली होती आणि हा न्यायसभेचा सदस्य होता. मोठी हिंमत करून तो ह्यावेळी पुढे येत आहे. तो येशूचा शिष्य म्हणून पुढे येत आहे, कारण तो परमेश्वराच्या राज्याची वाट पाहत होता. तो इतक्या लवकर कसा मेला ह्याचे पिलाताला आश्चर्य वाटले. त्यांच्या रीतीप्रमाणे ज्याला वधस्तंभावर खेळण्यात येई ती व्यक्ती खूप वेळ मरणाशी झुंजत असे. पुष्कळदा काही दिवस सुद्धा लागत असत आणि हळूहळू त्या व्यक्तीला मृत्यू येत असे. ही अमानवीय क्रूर अशी छळाची रीती होती. ह्यामुळे पिलाताला आश्चर्य वाटले व त्याने विशेष चौकशी केली. येशूने प्राण सोडला हे पाहणे आमच्यासाठी महत्वाचे आहे. शेवटल्या काही तासात कैद्यांचे पाय ते मोडून टाकत असत, ज्यामुळे त्या व्यक्तीचे मरण लवकर होत असे. परंतु श्रोत्यानो, येशू आधीच मरण पावला होता व त्याचे पाय तोडण्याची त्यांना आवश्यकता पडली नाही. ही सुद्धा त्याच्याविषयीच्या केलेल्या भविष्यवाणीची परिपूर्तता होती की त्याचे हाड मोडणार नाही. निर्गमचे पुस्तक 12वा अध्याय आणि 46वे वचन सांगतं, यज्ञपशूचे एकही हाड तोडू नये. गणनाचे पुस्तक 9वा अध्याय 12वे वचन, त्यांनी त्यातले काहीच सकाळपर्यंत ठेवू नये व त्यांचे हाड मोडू नये. स्तोत्रसंहिता 34 अध्याय 20वे वचन बघा. स्तोत्रसंहिता 34 अध्याय 20वे वचन, त्याची सर्व हाडे तो सांभाळितो, त्यातले एकही मोडत नाही. पिलाताने येशूचे शरीर योसेफाला दिले. शरीरासाठी त्या ठिकाणी ह्या भागात 2 शब्द वापरण्यात आलेले आहेत आणि हे फार मनोवेधक आहे. योसेफाने येशूचे शरीर मागितले ह्यासाठी सोमा हा ग्रीक शब्द आहे. टोमा पहिला शब्द संपूर्ण व्यक्तित्वाविषयी बोलतो व हा शब्द काळजी व कोमलतेला दर्शवितो. पिलाताने शरीर दिले ह्यासाठी जो शब्द वापरण्यात आला आहे तो शव, प्रेत किंवा जनावराचे मृत शरीर असा अर्थ प्रकट करतो. ह्याचा अभिप्रेत असा होतो, हा मृत्यूविषयी एक वेगळा दृष्टिकोन आणि व्यवहार आहे आणि त्यांच्या शरीराविषयी सुद्धा एक वेगळा दृष्टिकोन आहे जे मृत पावले आहेत. योसेफाने जो शब्द वापरला तो शरीराविषयी कोमलतेने भरलेला शब्द आहे. त्याला येशू हवा होता. पिलाताने त्याला जे दिले ते शव होते, प्रेत होते. किती हा फरक श्रोतानो! प्रभू येशू ख्रिस्त आमची किंमत ठरवू शकतो. आमची काहीच योग्यता नाही, काहीच मूल्य नाही, परंतु त्याने तुमच्या व माझ्या सोडवणुकीसाठी किंमत भरून दिली. आम्ही ह्या शरीरात कणतो, परंतु आमची शरीरे सुद्धा सोडवलेली आहेत. एक दिवस येणार आहे जेव्हा आम्ही आमच्या शरीराच्या सुटकेला अनुभवू शकू. लक्षात घ्या की योसेफाला श्रीमंत म्हणण्यात आले आहे आणि त्याने ते शरीर मोठ्या कोमलपणे नवीन कबरेत ठेवले. 46वे वचन बघा. त्याने तागाचे वस्त्र विकत आणले व त्याला खाली काढून ते तागाचे वस्त्र त्याच्या भोवती गुंडाळले. मग त्याला खडकात खोदिलेल्या कबरेत ठेविले व कबरेच्या तोंडाशी धोंड लोटून बसविले. त्या कबरेच्या तोंडावर धोंड ठेवण्यात आली होती. मत्तई शुभवर्तमान 27वा अध्याय आणि 66वे वचन सांगतं की त्यांनी धोंडीवर शिक्कामोर्तब करून कबरेचा बंदोबस्त केला. पुढे 47वे वचन बघा. त्याला कोठे ठेविले हे मगदालिया मरिया व योसेची आई मरिया ह्या लक्षपूर्वक पाहत होत्या. शोक करणाऱ्या फक्त स्त्रिया होत्या. त्या त्याच्यासोबत शेवटपर्यंत होत्या. आता श्रोत्यांनो, आपण मार्क शुभवर्तमानाचा शेवटला अध्याय म्हणजे 16वा अध्याय अभ्यासणार आहोत. येशूचे पुनरुत्थान व स्वर्गात वर जाणे ह्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळते.
येशूच्या शरीराचे पुनरुत्थान ख्रिस्ती विश्वासाच्या सिद्धांतापैकी सर्वात महत्वाचा सिद्धांत आहे. प्राचीन शुभवर्तमानाचा तो केंद्रबिंदू आहे. प्रेषितांच्या कृत्यातील प्रत्येक संदेश हा शुभवर्तमानाचा संदेश आहे. ह्या विषयावर प्रत्येक वक्ता संदेश देतो. प्राचीन मंडळ्या ह्यावर निरंतर प्रचार करीत, परंतु आज पुनरुत्थानाविषयी फार कमी संदेश दिल्या जातात. पुनरुत्थानाच्या दिवशी एखादा संदेश देण्यात येतो. तो उठला आहे ह्या थरारून टाकणाऱ्या संदेशाने रोमन साम्राज्यातील पापी व सुस्त पिढीला हालून सोडले. त्याने त्यांची उलथापालथ केली आणि ते जगाला त्याविषयी सांगण्यास गेले. आज जर मंडळी ह्या सत्याचा अधिक विश्वासाने आणि तत्परतेने प्रचार करील तर थोडी बहुत आशा आहे. ह्या अध्यायावर बऱ्याच मोठ्या टीकाकारांनी टीका केली व 9 ते 20 वचनांविषयी अधिक टीका करण्यात आली. पुराणमतवादी व उदारमतवादी हे प्रश्न उपस्थित करतात. वेस्कॉट आणि हॉट हे आपल्या ग्रीक लेखनातून ह्याला वगळतात, परंतु ते ह्याला संक्षिप्त प्रमाणात लिहितात. नेस्ले सुद्धा ह्याच पद्धतीला वापरतात व ह्याला नेहमीच्या लेखनापासून थोडे दूर ठेवतात. काही उदारमतवादी मात्र पूर्णपणे वगळतात. हे खरे आहे श्रोत्यानो की 2 लिखाणातून ह्याला पूर्णपणे वगळण्यात आले आहे. ॲलेफ आणि व्हॅटिकन ह्यांच्या लिखाणात मार्क ट्रुथ शुभवर्तमानाचा शेवट 16व्या अध्यायाच्या 8 वचनाने होतो. ह्याद्वारे नवीन कराराच्या परिचयाविषयी चर्चा करण्याचा माझा उद्देश नाही, परंतु वचनाचा जो अर्थ आहे त्याकडे आम्ही लक्ष लावावे हा माझा उद्देश आहे. माझा विश्वास आहे श्रोत्यानो की ही शेवटली 12 वचने प्रेरित केल्या गेलेल्या पवित्र वचनाचा भाग आहेत व त्याला पवित्र शास्त्रातील इतर भागाप्रमाणे आम्ही पाहिले पाहिजे. ह्या ठिकाणी सुद्धा मार्ग संक्षिप्त व स्पष्ट रूपात लिहितो. आता आपण रूपरेषा पाहूया. 1 ते 4 वचनांमध्ये रिकाम्या कबरेजवळ स्त्रियांचे येणे, 5 ते 8 वचनांमध्ये येशू उठला आहे ही स्वर्गदूताद्वारे घोषणा करण्यात येते. 9 ते 18 वचनांमध्ये येशूचे प्रगट होणे आणि 19 आणि 20 वचनांमध्ये येशूचे स्वर्गारोहण आम्हाला पाहायला मिळते. पहिलं वचन वाचूया. नंतर शब्बात गेल्यावर मगदालिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमी ह्यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंधद्रव्ये विकत घेतली. हा सप्ताहाचा पहिला दिवस अर्थात रविवार होता आणि सकाळची वेळ होती. ते त्याच्या शरीरावर सुगंधी द्रव्ये लावू शकले नाहीत. बेथनी येथील मरियेने नाही, परंतु ह्या स्त्रियांनी सुगंधी द्रव्ये, तेल व्यर्थ खर्च केले, कारण जेव्हा त्या कबरेवर आल्यात तेव्हा येशू तेथे नव्हता. तो पुन्हा जिवंत झालेला होता. 2 ते 4 वचने बघा. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा त्या एकमेकीस म्हणत होत्या, कबरेच्या तोंडावरून धोंड आपल्याकरिता कोण लोटील? त्यांनी वर पाहिले तो धोंड एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती तर फारच मोठी होती. श्रोत्यानो, शब्बात सूर्यास्त झाल्यावर समाप्त झाला. ज्या स्त्रिया वधस्तंभाजवळ होत्या त्याच कबरेवर आल्यात. त्या वधस्तंभाजवळ शेवटी तर कबरेवर प्रथम आल्यात. शिष्यांची वागणूक फार वेगळ्या प्रकारची होती. त्यांना असं वाटत होतं की सगळीकडे शांतता पसरल्यावर त्यांच्या जीवाला धोका राहणार नाही, तोपर्यंत लपून राहिलेले बरे. काय कबरेवर जाण्याचा त्यांचा उद्देश होता? त्याविषयी आम्हाला काहीच पुरावा सापडत नाही. असं वाटतं श्रोत्यानो की त्या कबरेवर जाण्याचा कोणाचाच उद्देश नव्हता. अगदी मोठ्या पहाटे ह्या स्त्रिया येशूच्या शरीरावर मसाले लावण्याच्या उद्देशाने कबरेवर गेल्यात, परंतु कबरेवर धोंड असल्यामुळे त्या जाऊ शकत नव्हत्या. परंतु त्यांची समस्या सुटलेली होती. ती धोंड आधीच दूर हटलेली होती. येशूचे शरीर तेथे नव्हते. पुनरुत्थानाची पहिली घोषणा करण्यास स्वर्गीय संदेशवाहक त्या ठिकाणी होता. कबर खाली होती हे फार चांगल्या प्रकारे पाहून निश्चित करण्यात आले. हा पुरावा इतका भक्कम होता श्रोत्यानो की कोर्टाच्या कायद्याद्वारे सुद्धा तो स्वीकारला जाईल. 5 ते 7 वचने. मग कबरेच्या आत त्या गेल्या तेव्हा पांढरा झगा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यांना म्हणाला, चकित होऊ नका. वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, तो येथे नाही. त्याला ठेविले होते ती ही जागा पहा. तर जा,
त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की तो तुमच्यापुढे गालिलात जात आहे. त्याने तुम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. रिकाम्या कबरेची वास्तविकता अभ्यासण्यास चारही शुभवर्तमानांना आम्हाला एकत्रित ठेवावे लागेल. काही वास्तविकता मत्तेमध्ये व दुसऱ्या योहानाच्या शुभवर्तमानामध्ये सापडतात. स्त्रियांना शिष्यांना त्यांनी जाऊन सांगावे असे सांगण्यात आले. ह्या स्त्रियांना किती आश्चर्य वाटले असेल ह्याची आपण कल्पना करू शकता. त्या एकदम स्तब्ध झाल्या होत्या. 8वं वचन, मग त्या बाहेर निघून कबरेपासून पळाल्या, कारण त्या कापत होत्या व विस्मित झाल्या होत्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या. श्रोत्यानो, अशा प्रकारे आम्हाला दिसतं की प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या भावना प्रकट झालेल्या आहेत. ह्या स्त्रिया विस्मित झाल्या होत्या, घाबरलेल्या होत्या आणि त्यांनी जे काही पाहिले होते त्यावर विश्वास बसला नाही. 9 ते 12 वचने, आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातःकाळी त्याचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मग्दालिया मरिया हिला दर्शन दिले. हिच्यामधून त्याने 7 भूते काढली होती. तिने जाऊन हे वर्तमान त्याच्याबरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करीत व रडत असलेल्या लोकांना सांगितले. आता तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता हे ऐकून त्यांनी विश्वास ठेविला नाही. यानंतर त्यांच्यापैकी 2 जण अरण्यात चालले असता त्यांना तो दुसऱ्या रूपाने प्रगट झाला. मार्क फार चांगल्या प्रकारे स्पष्ट करतो की तो आपल्या शुभवर्तमानाच्या कालक्रमानुसार घटना ठेवित नाही, परंतु आता मात्र तो त्यानुसार सांगत आहे. प्रथम मरिया मग्दलेनीला त्याने दर्शन दिले. शिष्यांनी तिच्या बोलण्यावर मुळीच विश्वास ठेवला नाही. त्यानंतर दुसऱ्या 2 त्याने दर्शन दिले. लूक ह्याचे वर्णन करतो. 13 आणि 14 वचने बघा. त्यांनी जाऊन इतरांस सांगितले तरी त्यांनी त्यांच्यावरही विश्वास ठेवला नाही. नंतर 11 जण जेवावयास बसले असता त्यांनाही तो प्रगट झाला आणि ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेविला नाही, म्हणून त्याने त्यांचा अविश्वास व अंतःकरणाचा कठीणपणा याविषयी त्यास दोष लाविला. मार्क सविस्तर माहिती लिहित नाही, परंतु ह्या घटनांमध्ये तो क्रम मात्र सांगतो. 15वं वचन, मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. हे शुभवर्तमान कृतीचे शुभवर्तमान आहे, हे मी आधीच आपणाला सांगितले. आता तो त्यांना कृती करण्याकरिता सांगत आहे. त्यांना जायचे आहे आणि त्यासोबत आम्हाला सुद्धा तो सांगत आहे की देवाकरिता आम्ही कृती करणारे लोक व्हायला हवे. श्रोत्यानो, परमेश्वराचे वचन इतरांपर्यंत पोहोचविण्याकरिता आम्ही काय करीत आहोत हे आम्हाला पाहायचे आहे. हेच आमचे कार्य आहे. ह्या सुवार्ता प्रसारात आमचा काही ना काही भाग असायलाच हवा. 16वं वचन, जो विश्वास धरितो व बप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. जे लोक येशूचा नकार करतात त्यांचा अनंत काळासाठी नाश ठेवलेला आहे. योहान शुभवर्तमान 3 अध्याय 36 वचन सांगतं, जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. 17 आणि 18 वचने बघा. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखनायतांवर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील. आपल्याला जर ह्या चिन्हरूपी देणग्या स्वीकारायच्या असतील तर आपल्याला त्या सर्व घ्याव्या लागतील. मी आपल्याला काय सांगू पाहते, सुवार्ता प्रसारा मागोमाग ही चिन्हे आहेत, परंतु सुवार्ता प्रसार चालू ठेवण्याकरिता मात्र ही चिन्हे देण्यात आलेली नाहीत. प्राचीन मंडळात ही चिन्हे लुप्त झालीत, परंतु आजही काही प्राचीन मंडळांमध्ये आम्हाला ह्या गोष्टी आढळतात. पहिल्या शतकात त्याच्या शेवटी ह्या चिन्हांच्या देणग्या प्रेषितांचा अधिकार नव्हत्या. योहानाचे 2 पत्र आणि 10वे वचन सांगते, हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका. आजच्या घडीमध्ये देवाचे वचन एक फार मोठे चिन्ह आहे. 19 आणि 20 वचने बघा. ह्याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला.
त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करीत होता व घडणाऱ्या चिन्हांच्याद्वारे वचनाचे समर्थन करीत होता. श्रोत्यानो, हे मार्कने केलेले एक संक्षिप्त विधान आहे, जे आम्हाला त्याचे स्वर्गात जाणे व वर्तमान काळात देवाच्या उजव्या हाताला बसून तो करीत असलेली सेवा ह्याविषयी सांगते. सर्वांना सुवार्थ प्रसार करण्यास शिष्य गेलेत व प्रभूने त्यांच्यासोबत राहून देवाचे वचन चिन्हाद्वारे कायम केले. लक्षात घ्या की हे कृती पूर्ण शुभवर्तमान आहे. आज आम्ही सुद्धा देवाकरिता कृती करणारे लोक व्हायला हवे. पुष्कळदा आम्ही हातावर हात धरून दुसरे लोक काय करतात हे पाहत बसतो, परंतु आम्हाला असे करण्याकरिता सांगण्यात आलेले नाही. आम्हातील प्रत्येकाला कृती करायची आहे, प्रत्येकाला शुभवर्तमान सांगायचे आहे आणि प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आणायचे आहे. होय श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आल्याशिवाय कोणाचेच तारण शक्य नाही. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारेच परमेश्वराप्रत पोहोचू शकतो. तोच एक मार्ग आहे. म्हणून त्याच्याजवळ या. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपणाला आशीर्वाद देऊ.